आज आपण आपल्या या हॉट सिरीजच्या व्हिडिओजमध्ये अल्जेब्राचा वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर बऱ्याच जणांना वर्ड प्रॉब्लेम अवघड जातात, बाहेरचे वर्ड प्रॉब्लेम असतील तर. वर्ड प्रॉब्लेम ॲक्च्युली खूप सोपे असतात, आपल्याला मॅथमॅटिक्सच सॉल्व्ह करायचे असतात. पण हे जे काही सिनारिओ असतात, ह्या सिनारिओला आपल्याला मॅथमॅटिकल इंटरप्रिटेशनमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. पण ह्या सिनारिओजला आपण मॅथमॅटिकल इंटरप्रिटेशनमध्ये कधी कन्वर्ट करणार आहे? जेव्हा तो प्रॉब्लेम तुम्हाला अंडरस्टँड झाला असणार आहे. पण तो अंडरस्टँड केव्हा होणार आहे? जेव्हा तुम्ही तो वर्ड प्रॉब्लेम लाईन बाय लाईन अंडरस्टँड करून घ्याल. सो वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला लाईन बाय लाईन समजला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. सो माझी रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ पाहताना तुम्ही पहिल्यांदा हा प्रॉब्लेम वाचा, समजून घ्या आणि समजल्यानंतर स्वतः इंटरप्रिट करून पहा आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करा. पहा हा प्रॉब्लेम काय, तुम्ही वाचला असेल तर. हा प्रॉब्लेम असा आहे की एक बिझनेसमॅन आहे, त्या बिझनेसमॅनकडे 600 रुपये. तर 600 रुपये त्यांनी काही आयटम्स बाय केले. जेवढे काय आयटम्स त्याला आले 600 रुपये, त्यातले 10 आयटम्स त्यांनी स्वतःकडे ठेवलेत आणि उरलेले आयटम त्यांनी 5 रुपये प्रॉफिटने विकले. उरलेले आयटम 5 रुपये प्रॉफिटने विकले आणि त्याला जी काही अमाऊंट भेटली आहे किंवा जो काही त्याचा नेट प्रॉफिट झाला आहे ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये, ह्या डीलमध्ये, त्याच्यात तो अजून 15 आयटम्स बाय करू शकतो. पहा एकदम सोपा प्रॉब्लेम. एक बिझनेसमॅन आहे, त्याच्याकडे 600 रुपये. त्याने काय केले, त्या 600 रुपयात काही आयटम्स बाय केलेत आणि त्या आयटम्समधले 10 आयटम्स त्यांनी स्वतःकडे ठेवलेत. उरलेले आयटम्स त्यांनी 5 रुपये प्रॉफिटने विकलेत आणि त्यात त्याला जो काही प्रॉफिट झाला आहे, तो जो त्याचा नेट प्रॉफिट आहे, हा नेट प्रॉफिटमध्ये तो अजून 15 आयटम्स बाय करू शकतो, एवढा त्याला नेट प्रॉफिट झाला आहे. सो आपल्याला हे आता मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करायचे. त्याच्या आधी आपल्या प्रॉब्लेमचा अप्रोच कसा असणार आहे? आता तो बिझनेसमध्ये त्याने किती आयटम्स बाय केलेत, किती आयटम्स बाय केलेत हे आपल्याला फाइंड करायचे. त्यानंतर किती आयटम्स सोल्ड केलेत हे पण फाइंड करायचे. किती आयटम्स सोल्ड केल्यानंतर टोटल त्याची काही जी सेलिंग प्राइस आहे ती फाइंड करायची आणि मगच आपण नेट प्रॉफिट काढू शकतो. पहा स्टेप बाय स्टेप आपण ह्या प्रॉब्लेमकडे जाऊयात. पहिल्यांदा आपल्याला ओरिजिनल प्राइस दिली. सो अल्जेब्राचा प्रॉब्लेम आहे. ओरिजिनल प्राइस काय करूयात आपण? ॲझ्युम करूयात. काय ॲझ्युम करणार आहे? लेट ओरिजिनल प्राइस ऑफ ईच आयटम, ओरिजिनल प्राइस ऑफ ईच आयटम बी एक्स. ओरिजिनल प्राइस काय आपण ॲझ्युम करणार आहे? एक्स रुपीज. आता ओरिजिनल प्राइस एक्स रुपीज ॲझ्युम केली. आता आपला अप्रोच काय की त्यांनी काहीतरी आयटम्स बॉट केलेत ना, मग किती आयटम्स बॉट केलेत हे आपण फाइंड करूयात. सो नंबर ऑफ आयटम्स ही बॉट, किती आयटम्स त्याने विकत घेतलेत किंवा बॉट केलेत. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊयात आणि मग आपण ह्या इक्वेशनकडे येऊयात. एक्झाम्पल पहा, तुमच्याकडे 100 रुपये आणि तुम्हाला कॅडबरी परचेस करायची. एका कॅडबरीची प्राइस आहे 10 रुपये. 10 रुपीजला ती कॅडबरी भेटते. तर मला सांगा की तुम्ही 100 रुपयात किती कॅडबरी आणू शकता? 10, बरोबर. कसं काढलं तुम्ही? 100 रुपये तुमच्याकडे जी प्राइस होती ती आणि त्याला प्रत्येक कॅडबरीच्या एका कॅडबरीच्या किमतीने तुम्ही काय केलं? डिवाइड केलं. सेम 600 रुपयात तू किती आयटम्स बाय करणार आहे? तर टोटल 600 रुपये आणि एका प्राइसची काय किंमत असणार आहे, म्हणजे एका आयटमची जी प्राइस असणार आहे त्याने काय करणार आपण? डिवाइड. सो तेवढे आयटम्स तो काय करणार आहे? बाय करणार आहे. म्हणजे एवढे आयटम्स 600/x एवढे आयटम्स त्यांनी काय केलेत? बॉट केलेत. आता पुढे काय दिले? कीपिंग 10 आयटम्स फॉर हिमसेल्फ. 10 आयटम त्यांनी स्वतःकडे ठेवले आणि उरलेले आयटम्स त्यांनी विकलेत. सो उरलेले आयटम्स म्हणजे किती आयटम्स? सो नंबर ऑफ आयटम्स ही सोल्ड, किती आयटम्स सोल्ड केलेत आफ्टर कीपिंग 10 आयटम्स फॉर हिमसेल्फ. त्याने किती आयटम्स सोल्ड केलेत? 10 आयटम्स स्वतःकडे ठेवून 600/x. 600/x 10 आयटम स्वतःकडे ठेवलेत म्हणजे -10. पहा तुमच्याकडे 100 आयटम्स आहे, त्यातले 10 आयटम तुम्ही स्वतःकडे ठेवले, मग उरले किती? 90 आयटम. काढले कसे तुम्ही? 100 - 10. सेम लॉजिक आपण इथे ॲझ्युम केलं. टोटल नंबर ऑफ आयटम्स एवढे, त्यातले 10 आयटम स्वतःकडे ठेवले म्हणून -10 केले. मग एवढे उरलेले आयटम्स आहे आणि उरलेले आयटम्स त्याने काय केले? 5 रुपये प्रॉफिटने विकले. मग आपण काय काढणार आहे? सेलिंग प्राइस ऑफ ईच आयटम. सेलिंग प्राइस ऑफ ईच आयटम. सेलिंग प्राइस ऑफ ईच आयटम. आता मला सांगा, एका आयटमची ओरिजिनल प्राइस एक्स रुपीज आहे आणि 5 रुपये प्रॉफिटने विकलाय, म्हणजे याच्यात एका आयटम पेक्षा 5 रुपये जास्त आहे. 5 रुपये जास्त आहे म्हणजे एका आयटमची सेलिंग प्राइस किती असणार आहे? x + 5 रुपीज. x + 5 रुपीज.
आता पहा, ही एका आयटमची प्राइस आहे, एवढे आयटम्स त्यांनी विकले, ही एका आयटमची प्राइस आहे, एवढे आयटम्स त्यांनी विकले. सो टोटल सेलिंग प्राइस काय येणार आहे? सो इथं लिहितो मी टोटल सेलिंग प्राइस. टोटल सेलिंग प्राइस किती? टोटल सेलिंग प्राइस म्हणजे पहा, तुमच्याकडे 100 आयटम्स आहे, एकाची 5 रुपये, तर टोटल सेलिंग प्राइस काय येणार? 100 × 5 म्हणजे 500. सेम इथं कशी काढणार? ही एका आयटमची प्राइस आहे, हे टोटल नंबर ऑफ आयटम्स आहे, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल मग? x + 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय? 600/x - 10. म्हणजे एका आयटमची किंमत आणि नंबर ऑफ आयटम्स यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर टोटल सेलिंग प्राइस भेटणार. म्हणजे एवढी अमाऊंट त्याला भेटणार. आता आपल्याला नेट प्रॉफिट काढायचं आहे. सो आपण नेट प्रॉफिट काढूयात. नेट प्रॉफिट कसा काढणार आहे आपण? त्याचा एवढी अमाऊंट त्याला भेटणार आहे, ह्या अमाऊंट मधनं मी जर त्याचे 600 रुपये मायनस केले, कारण त्यांनी तेवढे इन्व्हेस्ट केलेत, मग 600 रुपये जर मी यातनं मायनस केले तर उरलेली जी काय अमाऊंट असणार आहे तो त्याचा नेट प्रॉफिट असणार आहे. सिंपल लॉजिक आहे. माझ्याकडे समजा 100 रुपये मी इन्व्हेस्ट केले, मला जर 50 रुपये प्रॉफिट झालाय, म्हणजे मी 150 वस्तू विकल्यानंतर मला जर 150 रुपये भेटले, तर 150 - 100 = किती? 50 रुपीज मला प्रॉफिट झाला. सेम तेच लॉजिक, ही त्याला टोटल अमाऊंट भेटली, यातनं 600 रुपये मायनस करा, उरलेली अमाऊंट त्याची काय असणार? नेट प्रॉफिट. सो आपण टोटल सेलिंग प्राइस लिहूयात x + 5. मग काय येणार? 600/x - 10 आणि यातनं काय मायनस करायचंय? तो त्याची जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली ती. ही झाला त्याचा नेट प्रॉफिट. हा काय झाला? त्याचा नेट प्रॉफिट. पण ऍज पर कंडिशन काय? ऍज पर कंडिशन पहा, त्याला जी काय अमाऊंट भेटली ती अमाऊंट मध्ये तो 15 आयटम्स घेऊ शकतो. म्हणजे त्याचा जो काही नेट प्रॉफिट आहे, तो नेट प्रॉफिट कुणाच्या इक्वल आहे? 15 आयटमच्या कॉस्ट प्राइस एवढा. सो कॉस्ट प्राइस ऑफ 15 आयटम्स. मग आता ही झाली कंडिशन. ह्या कंडिशनला आपण मॅथमॅटिक्स मध्ये लिहूयात. नेट प्रॉफिट आपण फाइंड केलंय, सो आपण तो नेट प्रॉफिट लिहूयात. काय आहे नेट प्रॉफिट? x + 5 आणि 600/x - 10 - 600 = 15 आयटमची कॉस्ट प्राइस. 15 आयटमची कॉस्ट प्राइस किती? एका आयटमची कॉस्ट प्राइस आहे x रुपीज, तर 15 आयटमची किती असणार आहे? 15x. 15 × x. सो काय असणार आहे? 15x. सो आता आपण याला सॉल्व्ह करूया. आपल्याला माहिती कसं सॉल्व्ह करायचं? हे x ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि ह्या 5 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सो x इन ब्रॅकेट काय लिहूयात आपण? 600/x - 10. ह्या 5 ने पण त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. काय येणार आहे? 600/x - 10 - 600 ॲज इट इज = काय येणार आहे? 15x. आता पहा, ह्या x ने आत मल्टिप्लाय करा दोघांना पण. x × 600 काय येणार? 600x/x. सो x × -10 काय येणार? -10x. काय येणार आहे? -10x. प्लस 5 × 6 काय? 30. 5 × 6 काय येणार आहे? 30. पण हे 2 0 म्हणजे काय येणार इथं? डबल 0. सो 5 × 600 किती आलं? 3000 अपॉन x ॲज इट इज. 5 × -10 किती येणार? -50 - 600 ॲज इट इज = काय येणार? 15x. आता पहा, हा x कॅन्सल होईल. काय राहील? 600 - 10x प्लस 3000 अपॉन x -50 - 600 = काय? 15x. प्लस 600 - 600 काय होईल? कॅन्सल. आता पहा, ह्या 15x ला आपण इकडे घेऊया. 15x ला इकडे घेतलं काय होईल? हा -10x - 15x येईल इथं, कारण हा प्लस 15x इकडे आल्यावर मायनस होईल. प्लस 3000 अपॉन x ॲज इट इज -50 ॲज इट इज आणि तिकडच्या सगळ्या टर्म इकडे आणलं म्हणजे तिकडे काय राहिलं? 0. आता पहा, मायनस मायनस काय? दोन्ही मायनस साइन आहे. मग आपल्याला माहिती दोघांना मायनस साइन आहे, तर आपण ॲडिशन करतो, मात्र आन्सरला कोणतं साइन देतो? मायनस. सो याची ॲडिशन काय? 10 + 15 काय? 25x. पण आन्सरला कोणतं साइन द्यायचंय? मायनस. प्लस
3000 अपॉन x मायनस 50 इज इक्वल टू 0. आता हा x आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. सो काय करावं लागेल, पूर्ण इक्वेशनला x ने मल्टिप्लाय करा. सो पूर्ण इक्वेशनला x ने मल्टिप्लाय करूया. सो मल्टिप्लाय बाय x. सो प्रत्येक टर्मला x ने मल्टिप्लाय केलं, x इंटू 25x काय येणार 25x स्क्वेअर, कारण x इंटू x स्क्वेअर प्लस 3000 अपॉन x मल्टिप्लाय बाय x आणि मायनस 50 इंटू x काय येणार 50x. मग इथं पहा हा x आणि हा x काय होईल कॅन्सल. सो काय भेटणार आहे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे काय भेटणार आहे मायनस 25x स्क्वेअर प्लस 3000 मायनस 50x इज इक्वल टू 0. हे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटले. आपल्याकडे जागा नाही, आपण परत इकडे सॉल्व्ह करूयात. हा पार्ट आपण रफ करूयात, तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. चला स्क्रीनशॉट घेतला असेल तर हे इक्वेशन आपण ॲज इट इज लिहूयात. इथं काही मायनस 25x स्क्वेअर, सो मायनस 25x स्क्वेअर पहिला लिहितो. नंतर आपल्याला माहिती x ची टर्म मायनस 50x ची टर्म लिहू आणि प्लस 3000 इज इक्वल टू 0. सो आपल्याला माहिती ही टर्म कधी मायनस नसते. सो मला प्लस करायचं असेल तर ह्या इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करूयात. सो मल्टिप्लाय बाय मायनसने मल्टिप्लाय केलं काय होईल मायनस मायनस प्लस, हे काय होईल 25x स्क्वेअर, मायनसचं काय होईल प्लस 50x आणि प्लस बिकम्स मायनस 3000 इज इक्वल टू 0. 25x स्क्वेअर प्लस 50x मायनस 3000. आता जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक टर्म ही 25 ला म्हणजे प्रत्येक टर्मला 25 ने डिवाइड होते. सो या प्रत्येक टर्मला आपण 25 ने डिवाइड करूया. सो डिवाइड बाय 25. तुम्ही असं केलं असतं मायनस 25 ने इथं डिवाइड केलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. तुम्ही इथं मायनस 25 ने सुद्धा डिवाइड करू शकता. सो 25 ने डिवाइड केलं काही 25x स्क्वेअर अपॉन 25 प्लस 50x अपॉन 25 मायनस 3000 अपॉन 25 इज इक्वल टू 0. ओके 25 कॅन्सल, 25 1 जा 25 2 जा 50, 25 ने याला डिवाइड केलं काही 25 इथं 300 आहे. सो 25 1 जा त्यानंतर 5 राहील 2 आणि त्यानंतर 0. सो 120 आन्सर. सो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण लिहूयात काय x स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. नाव आता आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत. 1 आहे इथं कोइफिशियंट, सो 1 इंटू मायनस 120, 1 इंटू मायनस 120 काय मायनस 120. सो मायनस 120 चे तुम्हाला असे फॅक्टर्स काढायचे ॲडिशन प्लस 2 आली पाहिजे. मग कोणते नंबर आहे असे आपल्याला माहिती 12 आणि 10. इथं पहा मिडल नंबरला जे साईन आहे ते इथं बिगर नंबरला द्यायचं आणि त्याच्या अपोजिट साईन स्मॉलर नंबरला. सो प्लस 12 इंटू मायनस 10 मायनस 120 आणि याचं सबस्ट्रॅक्शन केलं काय ना प्लस 2. सो आता आपण इथं फॅक्टर्स लिहूया. काय येईल मग x स्क्वेअर इथं प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. सो इथं पण x आहे इथं पण x आहे. x कॉमन घ्या, x कॉमन घेतलं इथं काय राहील x, इथं काय राहील 12, इथं मायनस 10 कॉमन घ्या, मायनस 10 कॉमन घेतलं इथं मायनस 10 कॅन्सल होईल काय राहील x, मायनस 10 कॉमन घेतलं म्हणजे इथं प्लस 10 याला डिवाइड केलं काही 12 इज इक्वल टू 0. इथं पण x प्लस 12 इथं पण x प्लस 12, x प्लस 12 काय करा कॉमन घ्या आणि काय राहील आता x मायनस 10 इज इक्वल टू काय 0. म्हणजे x प्लस 12 काय असणार आहे 0, x प्लस 12 काय असणार आहे 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0. x प्लस 12 0 असेल किंवा x मायनस 10 0 असेल. सो x ची व्हॅल्यू काय येणार आहे मायनस 12 और x इज इक्वल टू काय येणार आहे 10. पण x इज इक्वल टू मायनस 12 हे काय ऍक्सेप्टेबल नाहीये. का बरं, कारण कॉस्ट प्राइस कधी निगेटिव्ह नसणार आहे म्हणून x इज इक्वल टू 10 आहे, कारण कॉस्ट प्राइस कधीच निगेटिव्ह नसते. सो एकदम सोपं सम होतं. पहा तुम्ही पाहिलं असेल तर आपण वर्ड बाय वर्ड इंटरप्रिटेशन करून स्टेप बाय स्टेप हे सम सॉल्व्ह केले. तुम्हाला जर एखाद्या स्टेपमध्ये डाऊट असेल तर तुम्ही रिव्हर्स जा, परत ती स्टेप समजून घ्या, कम्पेअर करा रिअल लाईफशी आणि मग इक्वेशन फॉर्म करा. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.